येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। वाहतूक कोंडीपासून नाशिककरांची मुक्तता, द्वारका चौकातील सर्कल कार्यान्वित होणार। औद्योगिक वसाहतीचं केंद्र म्हणून नाशिक शहर ओळखलं जातं। सध्या शहरात अनेक छोटे मोठे रोजगार उपलब्ध होत आहेत, त्यामुळे शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढतेय। नाशिककर आणि वाहतूक कोंडी हे सध्या जणू एक समीकरणच झालंय। वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी मागील काही वर्षापूर्वी उड्डाणपूल उभारल्यानंतरही शहरातील द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे ते राहत असल्याचं पाहायला मिळत आहे। यावर उपाय म्हणून या चौकातील सिग्नल हटवण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलाय। सर्कल हटवल्यानंतर येथे बसवण्यात आलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे कोंडीतून सुटका होत वाहन चालकांची 20 मिनिटं वाचू शकतील असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। या कामासंदर्भात प्राधिकरणानं महापालिका आणि पोलिसांना पत्र देऊन चौकाच्या मध्यभागातून जाणाऱ्या भूमिगत गटार आणि सिग्नल यंत्रणेची माहिती देखील मागवली आहे। नाशिक पुणे महामार्गासह इतर 9 रस्ते मिळतात। अवजड वाहनांसह 24 तास अखंड वाहतूक सुरू असते। शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळेही येथील वाहतूक कोंडी सुटलेली नाही। नागरिकांच्या तक्रारीनंतर आता प्राधिकरणानं हे सर्कलच काढण्याचा निर्णय घेतलाय। पहिल्या टप्प्यात सर्कल खालील पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज सिस्टम, विद्युत वायर्स आणि आधीच बसवण्यात आलेली सिग्नल यंत्रणा याबाबतची माहिती प्राधिकरणाने मागवली आहे। ही माहिती मिळताच पुढील काम सुरू होणार आहे। याबरोबरच या रस्त्यावर असलेलं अतिक्रमण, नादुरुस्त वाहने हटवली जाणार आहेत, त्यामुळे द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा होणार असल्याची चिन्ह आहेत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।